श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व शिक्षक भगिनींना आणि बंधूंना माझा सादर नमस्कार. मी गोखले एज्युकेशन संस्थेच्या नामदार गोपाळकृष्ण गोखले हायस्कूल बोरिवली येथे कला शिक्षिका म्हणून गेली 38 वर्ष कार्यरत होते. 2023 नोव्हेंबरच्या महिन्यात मी रिटायर झाले. आज एका अद्वितीय व्यक्तिमत्वाविषयी मला आपणास सांगावंसं वाटतं, ज्यांची ओळख संपूर्ण मुंबई शैक्षणिक क्षेत्रात आहे, आणि ते म्हणजे आपल्या सर्वांचेच माननीय श्री तानाजी कांबळे सर. तानाजी कांबळे सर यांच्या नावातच स्वराज्य शूरवीर तानाजी मालुसरे यांच्या शिवबांच्या स्वामिनिष्ठ मावळ्याचे नाव आहे, ज्यांनी छत्रपती शिवरायांना सांगितले, आधी लगीन कोंडाण्याचे मग माझ्या रायबाचे. तसेच हे आपले तानाजी कांबळे सर. आपल्या सर्व शिक्षकांना ते नेहमी सांगतात, माझे अर्ध कर्तव्य आहे आधी माझ्या शिक्षकांना न्याय मिळवून देणे, मग माझे घरचे प्रश्न हाताळणे. या श्री तानाजी कांबळे सरांचे शिक्षकांचे प्रश्न सोडवणे किंवा त्यांच्या हक्कासाठी लढणे, त्यांना योग्य न्याय मिळवून देणे हे मी स्वतः अनुभवले आहे. संघर्ष, न्याय, विजय यातील अंतर म्हणजेच आपले तानाजी कांबळे सर. श्री तानाजी कांबळे सर आज मुंबई विभागातील अनेक अनुदानित, विनाअनुदानित, अंशतः अनुदानित शाळांतील विविध प्रश्न अडचणी लक्षात घेऊन त्यांनी आपली एक महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना मुंबई स्थापन केली आहे, आणि त्याद्वारे मुंबई विभागातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे काम, यांचे प्रश्न वेळोवेळी सोडवण्याचे काम ते आज तगायत निष्ठेने करत आहेत. मी 28 नोव्हेंबर 2023ला 38 वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. माझ्या शाळेतून माझ्या पेन्शनची फाईल आणि PFची फाईल अद्ययावत करून एज्युकेशन डिपार्टमेंटला पाठवलेली, परंतु प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी नवीन अडचण सांगून माझी ही फाईल अडवली जायच्या. या दोन्ही फाईल अडवल्यामुळे माझ्याकडे काहीच हातात राहिलं नव्हतं. डिपार्टमेंटचा हा मनमानी कारभार आला आणि त्रासाला मी खूप कंटाळलेली. शेवटी टोकाची भूमिका म्हणून मी रिपोर्टर लोकमतचे प्रशांत नार्वेकर आणि माझे माजी विद्यार्थी सचिन चव्हाण, जे सचिन मराठा प्रतिष्ठान महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडे माझं गाऱ्हाणं मांडलेलं, पण त्यांना सांगूनही माझ्या कामास विलंब होत होता. शेवटी मी महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना मुंबई या ग्रुपमध्ये मला कोणी माहितीने ॲड केलं आणि माझी तानाजी मालुसरेंशी ओळख झाली. मी त्यांना प्रत्यक्ष कधी भेटले नाही किंवा त्यांच्याशी बोलले पण नाही, पण त्यांना फोनवर फक्त सांगितलं की सर, माझी अशी अडचण आहे, माझी एप्रिल 2022ला फाईल गेली आहे, पण आज इतके महिने झाले माझ्या फाईलवर त्यांनी कार्यवाही केलेली नाही. त्यांनी मला फक्त सांगितलं, मॅडम तुमचे सगळे डिटेल्स मला पाठवा, मी माझ्यातर्फे सर्व प्रयत्न करून तुम्हाला न्याय मिळवून देईन. या ग्रुपवरील श्रीयुत कांबळे सरांच्या कार्याची माहिती बघून मी अत्यंत प्रेरित झाले आणि त्यांच्यासमोर ही माझी व्यथा मी मांडली. या व्यक्तीने मला आपल्या मृदू भाषेत आणि मानसिक आधार तर दिलाच, परंतु तुमचे काम मी नक्की करेन हे एक मनाला पटणारे आणि आवडणारे आश्वासन त्यांच्याकडनं मला मिळाले. आज माझा PF मला मिळाला, पण आपल्या या निवडणुका आणि या शिक्षक मतदारसंघामुळे माझ्या पेन्शनला विलंब होत आहे, पण ते 2 दिवसात काम होणार आहे. मला तानाजी कांबळेने त्याबद्दल पण आश्वासन दिलं, मॅडम तुमचं काम नाही झालं, मला ताबडतोब सांगा, मी तुमचं काम नक्की करेन. म्हणजे असं नाही की मी निवडणुकीत जिंकलो, काही असलं तरी तुमचं काम करेन असं नाही. जिंकण्याच्या आधीच त्यांनी हे आश्वासन दिलं. हे आश्वासन कोण देऊ शकतं बरं? आपल्यापैकीच एखादा शिक्षक जे आमदार होतो तेव्हा. बरं, तानाजी कांबळेंना कोणत्याही प्रकारचा वारसा पाठीमागे नाही आहे. ते आपल्यातनंच गेलेले पुढे एक शिक्षक आहेत, आणि त्यामुळे त्यांना आपल्या व्यथा या सर्व जाणीवपूर्वक माहिती आहेत, आणि ते आपल्यासाठी नक्की लढणार ह्याची मला पूर्ण खात्री आहे. पैसे मागणे, खोटी आश्वासन देणे किंवा पैसे देणे हे त्यांना जमत नाही. अन्यायग्रस्त शिक्षक
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नेहमीच आधार देऊन त्यांच्या समस्या जाणून प्रामाणिकपणे पाठबळ देणं एवढंच त्यांचं कर्तव्य आहे. अन्यायग्रस्त शिक्षक कोण कुठला यांच्याशी त्यांना काही घेणं देणं नसतं. ते शिक्षक त्यांना भेटले आहेत, त्यांच्या कुठल्या या संघटनेशी कार्यरत आहेत किंवा नाही यांच्याबद्दल त्यांना काहीही घेणं देणं नसतं. ते फक्त आणि फक्त शिक्षक शिक्षकेतर माझे आहेत आणि त्यांना न्याय देणं हे माझं लक्ष आहे हेच त्यांच्या गाठीशी असतं. शिक्षकांच्या अडचणी संकटसमयी नेते मंडळी किंवा पक्षश्रेष्ठी येत नाहीत. त्यावेळी येतात आपल्याला आपल्यासारखेच हे तानाजी मालुसरे सर. मित्रांनो, माझं फक्त तुम्हाला एवढंच आव्हान आहे, नेहमी तुम्ही प्रत्येकाला मत देऊन बघितलं, एक थोडा यावेळेला वेगळा प्रयत्न करा. तानाजी कांबळे आपल्यातलेच आहेत. त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत, आपल्या समस्या त्या जाणून आहेत, कारण ते एक शिक्षक म्हणून काम करत आहेत. तुम्ही त्यांना जरा भेटा आणि त्यांना न भेटतासुद्धा भेटा म्हणजे असं प्रत्यक्ष नाही, फोनवर भेटा किंवा त्यांचं कार्य बघा आणि त्यांना तुम्ही मत द्या आणि बघा तुमचं मत वाया जाणार नाही याची मी पूर्ण 100% नाही 101% गॅरंटी देते. कारण आपले जे तानाजी मालुसरे आहेत हे कधीही कुठल्याही याच्यात बडेजावाने जमाव घेऊन कुठल्याही शाळेत गेलेले नाहीत. इन हाताच्या बोटावर मोजणारी लोकं त्यांच्या पाठीशी असतात. बाकी भरपूर लोकं आहेत, अप्रत्यक्ष प्रत्यक्ष भरपूर लोक आहेत, पण जिकडे कधी भेट शाळेमध्ये जायची असेल तर थोडक्या लोकांना घेऊन ते फक्त कार्य आपलं सांगतात. माणसाचे उत्तम आणि योग्य कार्यच माणसाला श्रेष्ठ आणि ज्येष्ठ बनवते. म्हणूनच श्रीयुत तानाजी कांबळे सर हे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न अडचणी या शासन दरबारात मांडतात आणि मांडणार आहेतच याची मी गॅरंटी देते. काहीजण पक्षाच्या बळावर आर्थिक बळावर शिक्षक आमदार निवडणुका लढवतात, पण श्रीयुत तानाजी कांबळे सर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न प्रामाणिक अन्यायविरुद्ध न्याय निष्ठा सत्कर्म कर्तव्य शिक्षकांचे प्रत्येक प्रश्नाचे सतत पाठपुरावा यात यशस्वी होत आपल्या कार्याच्या व यशस्वी वाटचालीच्या जोरावर शिक्षक आमदार निवडणूक लढवत आहे. आज मी एक सामान्य शिक्षिका, जे मला माहीत आहे तानाजी कांबळेंबद्दल ते तुम्हाला थोडक्यात सांगितलं. जास्त काही मी त्यांना ओळखत नाही. या 5-6 महिन्यातच त्यांची माझी फक्त फोनवर या व्हॉट्सअप ग्रुपद्वारे आणि त्यांच्या कार्याद्वारे ओळख झाली आहे. माझे आणि माझ्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाला शाळा स्तरावर विधिमंडळात न्याय मिळवून देणाऱ्या मूर्तिमंत व्यक्तिमत्वालाच आपलं अमूल्य असं मत द्या. ते वाया घालवू नका. आपल्या सर्वाचे हितचिंतक श्रीयुत तानाजी कांबळे सर. ना पक्ष ना झेंडा ना राजकीय वसा. मागील दशकापासून शैक्षणिक क्षेत्रात फक्त आणि फक्त शिक्षकेतर कर्मचारी आणि शिक्षक यांची सेवा. आपण यावेळेला सर्वांनी प्रयत्न करूया आणि संघर्षमय कर्तव्यदक्ष निर्भीड सामर्थ्यवान कार्यकुशल तानाजी कांबळे सरांना आपलं बहुमूल्य असं अनमूल्य मत द्या आणि विजयी करा. एकट्या मुंबई विभागातच नाही तर महाराष्ट्रासाठी सुद्धा तानाजी कांबळे सरांची गरज आहे. नक्कीच सरांना मत द्या. माझी आपल्यालाही हात जोडून नम्र विनंती आहे. आपलं मत वाया जाणार नाही याची स्वामीमय खात्री मी तुम्हाला देते. नमस्कार. श्री स्वामी समर्थ.